नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, पायलट ॲग्रोच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर ओळख वनस्पती वाढ नियंत्रकांची या सिरीजमध्ये आपण आता हायड्रोजन सायनामाइड 49% AS या वाढ नियंत्रकाबद्दल माहिती पाहणार आहोत. तर हे जे काही वाढ नियंत्रक आहे हे रासायनिक प्रकारामध्ये मोडतं आणि ज्यावेळी आपण या वाढ नियंत्रकाचा आपल्या पिकासाठी वापर करतो त्यावेळी काय होतं, तर हे वाढ नियंत्रक आपल्या पिकामध्ये जी जनुकं पिकाच्या अंकुरणासाठी मदत करतात त्या जनुकांना क्षणिक काळासाठी सक्रिय करतं आणि पिकाच्या शरीरामध्ये नायट्रोजन आणि ऑक्सिजन या दोन्ही घटकांचे प्रमाण वाढवतं. तर हे जे काही वाढ नियंत्रक आहे याची कार्यक्षमता व्याप्ती जी आहे ही मर्यादित आहे. म्हणजे काय, तर याचा वापर हा लेबल क्लेमनुसार फक्त द्राक्ष आणि ऊस या दोन पिकांमध्येच केला जातो. मग द्राक्ष पिकामध्ये याचा वापर आपल्याला छाटणी केल्यानंतर करायचा आहे. त्याचबरोबर ऊस या पिकामध्ये याचा वापर आपल्याला ऊसाची लागवड करताना बीज प्रक्रिया किंवा रोप प्रक्रिया करताना आपल्याला करायचा आहे. मग या वाढ नियंत्रकाची शिफारस जी आहे ही ऊस आणि द्राक्षे या दोन्ही पिकांमध्ये अंकुरण म्हणजेच काय, डोळे फुटून त्या ठिकाणी उगवण चांगली होण्यासाठी हा केला गेलेला आहे. या वाढ नियंत्रकाचा वापर आपण दोन्ही प्रकारे करू शकतो. म्हणजेच काय, तर फवारणी त्याचबरोबर द्रावणामध्ये बुडविणे अशा दोन्ही पद्धतीनं वापर करू शकतो. मग ज्यावेळी आपण याचा वापर द्राक्ष पिकात करणार आहोत त्यावेळी आपल्याला 30 मिली प्रति लिटर पाणी याप्रमाणे याची फवारणी करायची आहे. त्याचबरोबर ज्यावेळी आपण ऊस पिकासाठी याचा वापर करणार आहोत त्यावेळी आपल्याला 10 मिली प्रति लिटर पाणी याप्रमाणे वापरून आपल्याला बीज प्रक्रिया करायची आहे. तर याचा रिझल्ट आपल्याला चांगला येण्यासाठी याचा वापर फक्त आणि फक्त सिंगल करायचा आहे. म्हणजेच काय, याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं दुसरं कुठलंही औषध आपल्याला वापरायचं नाही आहे. त्याचबरोबर याचा वापर करताना आपल्याला सावधरित्या करायचा आहे, कारण याची कोणत्याही प्रकारची आपल्याला विषबाधा ही होऊ शकते. मग ज्यावेळी आपण बाजारामध्ये हे खरेदी करायला जाल त्यावेळी बाजारात बायोस्टॅट कंपनीचे डॉर्मॅक्स नावाने एक उत्पादन उपलब्ध आहे. हे 1 लिटर पॅकिंगमध्ये उपलब्ध आहे. त्याचबरोबर याची साठवण क्षमता जी आहे ही 2 वर्षांची आहे. मग अशा प्रकारे इतर काही कंपन्यांचे देखील तुम्हाला प्रोडक्ट्स बाजारात उपलब्ध होतील. तर याचप्रमाणे इथून पुढे देखील आपल्याला शेती संदर्भात जी काही कृषी उत्पादनं आहेत, खते असतील, औषधे असतील, याबद्दल आपण माहिती देणार आहोत. तर ही माहिती पाहण्यासाठी पायलट ॲग्रोच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.